नमस्कार, मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। स्वयंसहाय्यता समूहाचा सूक्ष्म गुंतवणूक नियोजन आराखडा म्हणजेच MIP मायक्रो इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग कसे करावे हे आपण पाहत आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण या अर्जातील प्रपत्र 1 म्हणजेच स्वयंसहाय्यता समूहाचे श्रेणीकरण नमुना कसा भरायचा हे पाहिले। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रपत्र 2 कसे भरायचे हे पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा व व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा। गटाचा जो सूक्ष्म गुंतवणूक नियोजन आराखडा बनवायचा आहे तर त्याच्यामधील प्रपत्र 2 आहे। हे प्रपत्र 2 म्हणजेच गटाकडून ग्रामसंघाला सादर सूक्ष्म गुंतवणूक नियोजन आराखड्याचं सारांश मागणी पत्र। आता हे जे मागणी पत्र आहे तर हे गटाकडून ग्रामसंघाला दिलं जाईल, ग्रामसंघाकडून तालुक्याला किंवा जिल्हा कक्षाला हे मागणी पत्र जे आहे तर ते सादर करण्यात येईल। त्याचा हा नमुना इथं आपल्याला दिलेला आहे। तर याच्यामध्ये आपण जे काही कॉलम आपल्याला भरायचे आहेत तर त्याच्या संदर्भात पहिल्यांदा हे पूर्ण वाचून घ्यायचं आहे की इथं आपल्याला काय काय विचारलेलं आहे आणि त्यानंतर हे भरायला सुरुवात करायची आहे। तर याच्यामध्ये आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की सूक्ष्म गुंतवणूक नियोजन करताना श्रेणीकरण केले आहे का। आपण मागच्या व्हिडिओमध्ये गटाचं श्रेणीकरण कशा पद्धतीने करायचं या संदर्भामधील उदाहरण पाहिले होते। तर इथं आता आपण काय करणार आहे, श्रेणीकरण केलेले आहे। तर इथं आपल्याला लिहावं लागेल होय। त्यानंतर समूहाला कोणती श्रेणी प्राप्त झाली आहे, अ की ब। तर इथं आता आपल्या या समूहाला अ श्रेणी प्राप्त झालेली आहे, त्यामुळे इथं आपण अ श्रेणी असं लिहिलेलं आहे, अ श्रेणी। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, समूहातील सदस्यांचे कौटुंबिक विश्लेषण म्हणजेच हाऊसहोल्ड ॲनालिसिस झाले आहे का। तर आपण हे केलेलं आहे, त्यामुळे इथं येईल उत्तर होय। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सदस्यांनी कर्जाची मागणी करताना प्राथमिकता ठरवली आहे का। हे जे काही सारांश मागणी पत्र आहे तर याच्यामध्ये आपल्याला ज्या ज्या सदस्यांनी कर्जाची मागणी केलेली आहे तर त्यांना कोणत्या सदस्याला पहिल्यांदा कर्ज द्यायचं तर याची प्राथमिकता ठरवावी लागेल आणि त्यानंतर आपल्याला हा जो काही सारांश मागणीचा नमुना आहे तर तो भरून द्यावा लागेल। तर इथं आपण होय प्राथमिकता ठरवलेली आहे। आता प्राथमिकता ठरवताना याच्यामध्ये या नमुन्यामध्ये पण आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत की प्राथमिकता आपण कशी ठरवणार। तर याच्यामध्ये प्राथमिकता ठरवताना गरिबी कर्ज कोणत्या कारणासाठी हवे आहे, कोणत्या काळासाठी म्हणजे हंगामासाठी हवे आहे आणि किती हवे आहे या मुद्द्यांचा विचार केला जातो। तर कोणत्या हंगामासाठी म्हणजे एखाद्या सदस्याला जर बियाणे खरेदीसाठी कर्ज हवं असेल तर त्याला त्या पेरणीच्या हंगामामध्येच आपल्याला कर्ज द्यावं लागेल। तर प्राथमिकतेच्या क्रमवारीमध्ये त्या सदस्याला आपल्याला पहिल्यांदा प्राधान्यक्रम द्यावा लागेल, कारण तो हंगाम निघून गेला तर त्याला कर्ज देऊन सुद्धा काही उपयोग होणार नाही। तर अशा पद्धतीने प्राथमिकता ठरवताना आपल्याला या सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल। या प्रपत्रामध्ये जे कॉलम आहे तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा अनुक्रमांक आहे, सदस्याचं नाव आहे, कर्जाचं कारण म्हणजे कोणत्या कारणासाठी सदस्याला कर्ज हवं आहे तर ते कारण इथे लिहायला पाहिजे आपल्याला। त्यानंतर जे काही काम करणार आहे किंवा जे कारण दिलेलं आहे तर त्याच्यासाठी एकूण किती रुपये रक्कम लागेल, गुंतवणूक किती लागेल तर या संदर्भातली इथं रक्कम टाकावी लागेल आणि लागणाऱ्या या रकमेपैकी तो सदस्य स्वतः किती स्वतःचं भांडवल घालणार आहे तर ती रक्कम आपल्याला इथं लिहायला लागेल। त्यानंतर गटाकडून कर्जाची किती रुपये मागणी करण्यात आलेली आहे ती रक्कम आपल्याला इथं लिहावी लागेल। गटानं कर्ज किती मंजूर केलेलं आहे तर त्याची रक्कम इथे लिहायला लागेल। त्यानंतर त्यांना परतफेडीसाठी किती हप्ते दिलेले आहेत ते मासिक हप्त्याची संख्या जी असेल तर ती इथे लिहावी लागेल। त्यानंतर स्वस्त धान्य दुकान, विमा, निवृत्ती वेतन किंवा रोजगार हमी याच्यासाठी काही गुंतवणूक आहे का किंवा काही याच्या संदर्भातली माहिती इथे द्यावी लागेल। त्यानंतर कर्जासाठीच्या सदस्यांचा प्राथमिकता जी ठरवलेली असेल तो प्राधान्यक्रम आपल्याला इथं 1, 2, 3 असे आकडे लिहावे लागतील आणि त्याचबरोबर वंचित निर्धारण प्रक्रियेतील म्हणजेच PIP त्यातील वर्गवारी किंवा जोखीम प्रवणता आपल्याला इथं लिहावी लागेल। तर आता जोखीम प्रवणतेसाठी देखील आपल्याला इथं काही सूचना देण्यात आलेल्या आहेत। वंचितता दर्शवणारे घटक म्हणजे कुठले आहेत किंवा निर्देशांक कुठले आहेत तर घर चालवणाऱ्या एकल महिला असतील, अपंग व्यक्ती असलेले कुटुंब असेल, अनुसूचित जाती जमाती, भटक्या विमुक्त जाती किंवा जमाती यापैकी असेल, DNT मधील असतील, अल्पसंख्याक किंवा समुदायाने ठरवलेले बाकीचे जे काही निर्देशांक आहेत तर हे निर्देशांक बघून आपल्याला वंचितता निर्धारण प्रक्रियेमधील ही जी काही वर्गवारी किंवा जोखीम प्रवणता आहे तर ती ठरवावी लागेल। सर्वप्रथम आपण सर्व सदस्यांची नावं इथं लिहून घेणार आहोत।
अशा प्रकारे आपल्या गटात जे काही सदस्य आहेत तर त्यांची नावं आपल्याला इथं लिहून घ्यायची आहेत। या गटात 10 सदस्य असल्यामुळे 10 सदस्यांची नावं इथं लिहिलेली आहेत। आपल्या गटात जर 11 किंवा 12 सदस्य असतील तर सगळ्या सदस्यांची आपण इथं नावं लिहून घेणार आहे। त्यानंतर दुसरा जो काही रकाना आहे त्याच्यामध्ये आहे कर्जाचं कारण। ज्या कारणासाठी सदस्याला कर्ज पाहिजे आहे तर ते कारण आपल्याला इथं थोडक्यात नमूद करावं लागेल। जसं की आता सरिता विलास पाटील जे आहेत तर त्यांना शेतीसाठी कर्ज हवं आहे, म्हणजे शेती बियाण्यासाठी। त्यानंतर कविता विशाल काळोखे आहेत तर त्यांना शिंदी खरेदीसाठी कर्ज हवं आहे। शिंदी खरेदी जे यांचा साळुते बनवायचा व्यवसाय असल्यामुळे त्यांना जे काही लागणारं कच्चं मटेरियल आहे तर ते खरेदीसाठी त्यांना हवं आहे। त्याचबरोबर हसीना जमादार यांचा आहे बांगडी व्यवसाय, त्यासाठी त्यांना हवं आहे बांगडी व्यवसाय। त्याचबरोबर कावेरी राजाराम पारधी ज्या आहेत तर यांना शेळी खरेदी। अशा प्रकारे आपल्याला सर्व सदस्यांना ज्या व्यवसायासाठी कर्ज हवं आहे किंवा ज्या कारणासाठी कर्ज हवं आहे तर ते इथं आपल्याला नमूद करावं लागेल। अशा प्रकारे आपण गटातील जे काही सर्व सदस्य आहेत तर त्या सदस्यांना ज्या कारणासाठी कर्जाची मागणी केलेली आहे तर त्या कर्जाचं कारण आपण इथं लिहिलेलं आहे। रकाना क्रमांक 4 मध्ये हे जे काही काम आहे, ज्या कामासाठी या सदस्यांना कर्जाची आवश्यकता आहे तर त्या कर्जासाठी किती रुपये गुंतवणूक आवश्यक आहे तर या संदर्भातली आपल्याला विचारणा केलेली आहे। तर याच्यामध्ये आपण उदाहरणार्थ असं घेऊ शकतो की शेती बियाणे खरेदीसाठी या ताईला 20,000 रुपयाची आवश्यकता आहे, 20,000 रुपये। शिंदी खरेदीसाठी 10,000 रुपयाची आवश्यकता आहे। त्यानंतर बांगडी व्यवसायासाठी पण या ताईला 10,000 रुपयाची गरज आहे। शेळी खरेदीसाठी या ताईला 20,000 रुपयाची आवश्यकता आहे। झेरॉक्स मशीनसाठी या ताईला 30,000 रुपयाची गरज आहे। 30,000 मध्ये ती झेरॉक्स मशीन घेऊ शकते। स्टेशनरी दुकानसाठी काही साहित्य आणण्यासाठी या ताईला 10,000 रुपयाची आवश्यकता आहे। शिलाई मशीनसाठी सोनाली ताईला 15,000 रुपयाची गरज आहे। आणि किराणा दुकानसाठी संध्याला 20,000 रुपयाची कर्जाची आवश्यकता आहे। त्याचबरोबर शारदा ताईला बियाणे खरेदीसाठी 10,000 रुपयाची गरज आहे। आणि शांताबाई सुतारला मशीन खरेदीसाठी 40,000 रुपयाची एकूण गुंतवणूक आवश्यक आहे। तर अशा पद्धतीने ज्या कामासाठी यांना कर्ज लागणार आहे तर त्याच्यासाठी यांना किती रुपयाची गुंतवणुकीची गरज आहे तर हा कॉलम आपण इथं भरलेला आहे। त्यानंतर रकाना क्रमांक 5 मध्ये ही जी काही लागणारी रक्कम आहे तर त्याच्यापैकी सदस्य स्वतः किती भांडवल याच्यात घालणार आहे, म्हणजे या 20,000 पैकी सरिता किती रुपये स्वतःचे घालणार आहे हे जे काही काम आहे तर ते करण्यासाठी, तर ती रक्कम आपल्याला इथं लिहावी लागेल। म्हणजेच सदस्य गुंतवणूक रक्कम रुपये, सदस्याचे स्वतःचे भांडवल। तर 20,000 रुपयाची बियाण्यासाठी आवश्यकता आहे तर सरिताकडे याच्यासाठी किती रुपये आहेत तर ती स्वतःचं भांडवल 10,000 रुपये घालणार आहे। त्यानंतर कविताकडे 10,000 रुपयाची आवश्यकता आहे शिंदी खरेदीसाठी, तिचे स्वतःचे 3,000 रुपये याच्यामध्ये आहेत। त्यानंतर हसीनाकडे 10,000 रुपयाची गरज आहे तर तिचे स्वतःचे 5,000 रुपये याच्यामध्ये आहेत। त्यानंतर अशा प्रकारे आपण सर्व सदस्यांची स्वतःची गुंतवणूक किती रुपये आहे तर ही रक्कम लिहिणार आहोत। आणि सर्व सदस्यांची लिहून झाल्यानंतर मग आपण पुढचा रकाना भरणार आहोत। अशा प्रकारे रकाना क्रमांक 5 मध्ये आपण सदस्य या कामासाठी स्वतःची किती रुपये रक्कम गुंतवणार आहे तर ती रक्कम लिहिलेली आहे। आता याच्यानंतर रकाना क्रमांक 6 मध्ये आपल्याला गटातून कर्जाची मागणी किती रुपये आहे तर ती रक्कम लिहावी लागेल। म्हणजेच गटाकडे मागणी केलेली कर्जाची रक्कम रुपये। आता ही आपण कशी काढणार तर त्यांची गुंतवणुकीसाठी लागणारी जी काही एकूण गुंतवणूक रक्कम आहे ती रक्कम वजा ती स्वतः जी काही गुंतवणूक करणार आहेत तर ती रक्कम, म्हणजेच 20,000 रुपये तिच्या कामासाठी लागणारी कर्जाची एकूण गुंतवणूक आहे आणि त्याच्यातले 10,000 रुपये ती स्वतःचे भांडवल घालणार आहे। म्हणजेच कॉलम नंबर 4 वजा कॉलम नंबर 5 बरोबर काय येईल कॉलम नंबर 6। तर याच्यामध्ये 20,000 रुपये एकूण कामासाठी लागणारी कर्जाची गुंतवणूक आहे आणि तिचे स्वतःचे 10,000 रुपये आहेत। म्हणजेच गटाकडे तिची कर्जाची मागणी किती रुपये आहे 20,000 रुपये वजा 10,000 रुपये बरोबर 10,000 रुपये। या ताईला गटाकडून 10,000 रुपये कर्जाची मागणी आहे। अशा पद्धतीने आपण सर्व जे काही सदस्य आहेत तर त्यांची कर्जाची मागणी रक्कम लिहिणार आहोत। या ताईला गटाकडून
5,000 रुपये कर्जाची मागणी आहे आणि शांताबाईला मशीन खरेदीसाठी 40,000 रुपये एकूण लागणार होते, त्यापैकी 20,000 रुपये ती स्वतः गुंतवणूक करणार आहे आणि गटाकडून कर्ज 20,000 रुपये आवश्यक आहे। याप्रमाणे आपण गटाकडून जे काही सर्व कर्जाची रक्कम मागणीची जी आहे तर ती इथं लिहून घेतलेली आहे। आता यापैकी पुढच्या कॉलममध्ये आपल्याला गटाकडून किती रुपये रक्कम कर्जाची मंजूर केलेली आहे या सदस्यांना तर ती ठरवावी लागेल आणि त्यानंतर त्यांचे परतफेडीचे मासिक हप्ते सुद्धा ठरवावे लागतील। रकाना क्रमांक 7 जो आहे तर त्याच्यामध्ये कर्ज मंजूर रक्कम किती रुपये आहे तर ती आपल्याला लिहायची आहे। म्हणजे या सदस्यांची रकाना क्रमांक 6 मध्ये ही कर्जाची मागणी रुपये रक्कम आपल्याला आलेली आहे आणि या रकमेपैकी गट किती रुपये कर्ज या सदस्यांना मंजूर करत आहे तर ही रक्कम आपल्याला इथं लिहावी लागेल। उदाहरणार्थ इथं आता हे जे काही शेती बियाणं आहे तर ते घेणं आवश्यक असल्यामुळं इथं या महिलेला 10,000 रुपये कर्ज मंजूर करण्यात आलेलं आहे। कविताला 5,000 रुपये कर्ज मंजूर करण्यात आलेलं आहे गटाकडून। हसीनाला 5,000 रुपये कर्ज मंजूर करण्यात आलेलं आहे। त्यानंतर कावेरीला 10,000 रुपये कर्ज मंजूर करण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीने सर्व सदस्यांची जी काही कर्जाची रक्कम रुपये आहे तर ती इथं आपल्याला लिहून घ्यावी लागेल। किती रुपये कर्ज त्यांनी मागणी केलेली आहे आणि किती रुपये त्यांना मंजूर करण्यात आलेलं आहे। अशा प्रकारे आपण गटाने या सर्व सदस्यांना जी काही कर्जाची रक्कम मंजूर केलेली आहे तर ती इथं लिहिलेली आहे। रकाना क्रमांक 8 मध्ये आपण हे जे काही कर्ज मंजूर केलेलं आहे गटाकडून तर ते किती मासिक हप्त्यांमध्ये परतफेड करणार आहे तर ते परतफेडीचे हप्ते इथं लिहावे लागतील। परतफेडीची एकूण मासिक हप्त्यांची संख्या तर इथं आपण 12 महिन्यामध्ये, 18 महिन्यामध्ये, 15 महिन्यामध्ये किंवा 24 महिन्यामध्ये ही जी काही परतफेड आहे तर ती घेऊ शकतो। तर गटामध्ये चर्चा करून सर्व महिलांच्या सर्व सदस्यांची जी काही परतफेडीची कुवत आहे तर त्याप्रमाणे इथं आपण त्यांना हप्ते ठरवून देणार आहोत। सरासरी आपण याच्यामध्ये जर त्यांना 12 हप्ते ठरवून दिले तर इथं आपल्याला तो आकडा लिहावा लागेल। परतफेडीचे एकूण हप्ते 12, आपण 12, 15 अशा पद्धतीचे हप्ते इथं लिहू शकतो। आता याच्यामध्ये त्यांना परतफेडीचा जो काही हप्ता रक्कम आहे तर ती कशी सांगणार आपण तर दिलेलं जे काही कर्ज आहे तर त्याला जी काही मुदत आहे त्याने भागिले करून आपण त्यांना मासिक हप्ता किती रुपये होईल तर तो सांगू शकतो। त्याचबरोबर या रकमेसाठी जी काही व्याजाची रक्कम आहे तर ती त्या मुद्दलच्या रकमेमध्ये बेरीज करून आपण त्यांच्याकडून गटाला परतफेड करण्याचा जो काही हप्ता आहे तर ती रक्कम त्यांना सांगू शकतो। रकाना क्रमांक 10 मध्ये प्राथमिकता आपल्याला ठरवावी लागेल। त्यामध्ये कर्जांसाठीचा जो काही प्राधान्यक्रम ठरवलेला आहे तर तो आपल्याला लिहावा लागेल। प्राधान्यक्रम ठरवताना याच्यामध्ये गरिबी किंवा कर्ज कोणत्या कारणासाठी हवे आहे किंवा जर शेतीच्या बियाण्यासाठी कर्ज हवे असेल तर ते त्याच हंगामामध्ये दिले तर त्या सदस्याला उपयोगी पडेल। अशा पद्धतीने या सर्व मुद्द्यांचा विचार करून आपल्याला प्राथमिकता ठरवावी लागेल। याच्यामध्ये आपण शेती बियाणे खरेदीसाठी प्रथम प्राधान्य दिलेलं आहे। त्यानंतर इथे 9 नंबरचा जो सदस्य आहे त्यांनाही बियाणे खरेदीसाठी लागणार आहे, त्यामुळे त्यांना आपण प्राधान्य इथं अगोदर दिलेलं आहे। त्याचबरोबर कावेरीताईचा जो काही शेळी पालनाचा व्यवसाय आहे तर तिचं जे काही घरचा खर्च आहे तर तो शेळी पालनावरच चालत आहे, त्यामुळं तिला आपण 3ऱ्या क्रमांकाचं प्राधान्य देत आहोत। त्यानंतर जी हसीना आहे तर तिला देखील बांगडी व्यवसायासाठी या रकमेची जास्त आवश्यकता आहे। तिची आर्थिक परिस्थिती इतकीशी चांगली नाही, त्यामुळे तिला आपण 4था प्राधान्यक्रम देत आहोत। त्यानंतर कविताला 5 नंबर प्राधान्यक्रम देत आहे, तिला शिंदी खरेदीसाठी आपण 5,000 रुपये देत आहोत। त्यानंतर संध्या गवळीला आपण 6 नंबरचा क्रम देत आहोत आणि जे स्टेशनरी दुकान आहे तर त्यांच्यासाठी 7 नंबरचा जो काही क्रम आहे तो देत आहे। त्यानंतर शिलाई मशीनसाठी 8 नंबर, त्यानंतर झेरॉक्स मशीनसाठी 9 नंबर आणि जे शेवटची सदस्य आहे शांताबाई सुतार तर तिला मशीन खरेदीसाठी 20,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहे, परंतु सद्यस्थितीला तिची एक मशीन आहे आणि त्यामुळे तिला काही दिवसानंतर ते मशीन घेतले तर चालू शकते, त्यामुळे तिला आपण 10 नंबरला हा क्रम दिलेला आहे। तर अशा पद्धतीने आपण या सदस्यांना प्राधान्यक्रम दिलेला आहे की कोणत्या सदस्याला कर्ज रक्कम पहिल्यांदा दिली जावी, तर अशा पद्धतीने हा प्राधान्यक्रम जो काही आहे तर तो आपण ठरवलेला आहे। त्यानंतर
रकाना क्रमांक 9 जो आहे तर त्याच्यामध्ये स्वस्त धान्य दुकान, विमा, निवृत्ती वेतन, रोजगार हमी यामधील या सदस्यांना कोणकोणत्या योजनांचा लाभ मिळतो किंवा यापैकी काही या योजनांमध्ये त्यांना जर लाभ मिळत नसेल तर त्याच्यावरती आपल्याला काम करावं लागेल. त्यामुळं इथं आपण सध्या फक्त टिक मार्क करत आहोत की यांना या योजनेचा लाभ मिळत आहे होय किंवा नाही, किंवा इथं आपण टिक सुद्धा करू शकतो. सद्यस्थितीला आपल्याकडं या 2 रकान्यांमध्ये जी काही माहिती भरायची आहे तर त्याच्याबद्दल सविस्तर सूचना नसल्यामुळे जर आपल्याला हे नाही लक्षात आलं तर आपण इथं डॅश देखील करू शकतो. रकाना क्रमांक 11 वंचित निर्धारण प्रक्रियेतील PIP वर्गवारी जोखीम प्रवणता. सद्यस्थितीला आपल्याकडे याच्या संदर्भात देखील माहिती नसल्यामुळे आपण इथं आता सध्या डॅश करणार आहोत. अभियानाकडून आपल्याला या संदर्भामध्ये ज्या काही सूचना असतील त्याप्रमाणे आपल्याला ही जी काही वर्गवारी आहे तर त्याची माहिती भरावी लागेल. आता याच्यामध्ये या ज्या काही सर्व रकमा आहेत तर त्याची एकूण आपल्याला इथं खाली लिहावी लागेल. एकूणच्या रकान्यामध्ये आपण या सर्व रकमांची बेरीज करून इथं लिहिलेली आहे. एकूण 1,85,000 रुपये हे सर्व गटातील सदस्यांच्या कामासाठी कर्जाची एकूण गुंतवणूक आहे. त्यापैकी सदस्यांची गुंतवणूक एकूण 98,000 आहे आणि कर्जाची मागणी आहे 87,000 रुपये. याच्यामध्ये गटाने कर्ज मंजूर केलेलं आहे 80,000 रुपये. सद्यस्थितीला आपल्याकडं ग्रामसंघातून 60,000 रुपये CIF मंजूर होतो. 60,000 रुपये CIF जो काही परतफेडीचे हप्ते असतील तर त्याच्यामध्ये प्राथमिकतेनुसार आपण या सर्व सदस्यांना जशी प्राथमिकता ठरलेली आहे त्याप्रमाणे पहिल्यांदा देणार आहोत आणि त्याची परतफेड झाल्यानंतर त्या रकमेमधून जे काही राहिलेले सदस्य असतील त्यांना पुन्हा आपण CIFचं कर्ज देणार आहोत. तर अशा पद्धतीने हा प्रपत्र 2 आपण भरलेला आहे. सर्वात शेवटी याच्यामध्ये जी MIP तयार करणारी CRP आहे तर तिची सही इथं घ्यावी लागेल. त्याचबरोबर समूहाचा सही आणि शिक्का इथं आपल्याला घ्यावा लागेल आणि हा जो काही नमुना आहे हा आपण ग्रामसंघाकडे सादर केल्यानंतर ग्रामसंघाची जी काही छाननी समिती आहे तर तिचं इथं सही आणि शिक्का आपल्याला घ्यावा लागेल. अशा पद्धतीने हे प्रपत्र 2 आपण पूर्ण करणार आहोत. पुढील व्हिडिओमध्ये आपण स्वयंसहाय्यता गटाचा आर्थिक ताळेबंद व सभासदाचा आर्थिक ताळेबंद कशा पद्धतीने काढणार या संदर्भात माहिती घेणार आहोत. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.